हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा बोला. कोण बोलतोय? कोण पाहिजे? अहो कशाला तुम्ही ते महाराजांबरोबर बोलताय सारखं? तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला काही समजतं काय? कोण बोलतोय? अजित डुबे बोलतोय. कुठले महाराज? इंदुरीकर महाराजांबरोबर सारखं बोलतात तुम्ही. ते महाराज आहेत का? मग अक्कल आहे का तुला? कोण आहे तू? हा? तुला आहे का डोकं? आहे का डोकं? आहे का तुला? तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी अरे तुरे बोलला असता का? अरे महिला आहे का तू? बर, म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला? नीट बहुतेक बोलायचं, कीर्तनामध्ये व्यवस्थित ते बोलायचं. महिलांविषयी संप्रदायाबद्दल आहे बोलतात ना, बरं का? हा? हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं. मी हिंदूच आहे, त्यामुळे ते हा. तुम्ही मला शिकवायची हा. गरज नाहीये. मी किती आध्यात्मिक व्यवस्थित आहे, बोलायचं. मी किती सांप्रदायिक आहे, मी वारकरी समाजाला किती चांगलं बोलत जा मानते. तुम्ही. हा, मग चांगलं त्यामुळे ना ते बोलायचं. तुम्ही मला हा, नाही असं शिकवायचं. काहीतरी कुठल्या धर्मातलं काहीतरी कोण चांगलं काय, बोलायचं. आम्ही जात धर्म कधी मानत नाही. तुम्हाला तसं कोणी शिकवलंय का धर्माधर्मात भेद करायला? आपण मग चांगलं बोलत जायचं ना. चांगलंच येऊन जाऊन बोलले. ते महाराजांनो बोलतात, येऊन जाऊन महाराजां बोलतात. दुसरं कोणी भेटत नाही नाही. नाही 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 नाही. इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना. चांगल्यांचा आदरच केला जातो, असं नाही हो, होत. बरोबर ना. हा, मग मग करा ना तुम्ही. चांगल्या आम्ही कुठं महिलांचा अनादर सन्मानच केलाय? दिला जातो. आम्ही फक्त ज्या संप्रदाय- चुका आहेत ना त्या सांगतोय. आम्ही अनादर, अरे तुरे ही भाषा तुम्ही ना- इंदुरीकरांची मी बरं का? विरोधक जरी असले तरी कधी अरे तुरेवर आले नाही. ते माझे संस्कारच नाहीयेत. ते माझ्या हिंदू तुम्ही धर्मात ना मला काम- शिकवलंच गेलं नाहीये. माझ्या स्वतःचं घरातले काम संस्कार करा फार चांगलं. वेगळे आहेत. याचे त्याचे दोष नका बघू, स्वतःचे काम नाही 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 नाही, याचे त्याचे दोष नाही हा. बघत. मी जे महिलांसाठी याचे काम त्याचे करते दोष- याचे त्याचे त्या दोष नाही महिलांसाठी बघायचे. कोणी जर स्वतःचं चुकीचं काही काम आहे बोलत तुमचं? असेल तर काय मी केलं तुम्ही त्याच्यावर आवाज याच्यावरती? उठवणार. मला तो संविधानानं नाही. दिलेला अधिकार आहे. स्वतःचं काय मला केलं डॉक्टर तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे. तुम्ही अधिकार कोण आहे? प्रत्येकाला आहे. तुम्ही त्यांचे कोण आहे? स्वतःचं काही केलंय का? स्वतःचं काही अस्तित्व अरे आहे का? वा वा स्वतः वा, काही केलेलं? स्वतःचं काय हा? केलंय का? तुम्ही मग मला फोनच केला दुसऱ्या नसता. त्याच्यात नुसते बोटं स्वतःच घालायचे, जर काय दुसऱ्या केलंय त्याच्यात. काय हे जर तुम्हाला तृप्ती देसाई माहीतच नसत्या तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं. तुम्ही माझं शनी शिंगणापूरचं आंदोलनही पाहिलेलं असेल आणि इंदुरीकरांनी शूटिंग का थांबवले, तृप्ती देसाईंच्या आंदोलनामुळे थांबवले, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी काय केलंय काय नाही हे मी स्वतः सांगायची गरजच नाहीये. मी कृतीतून ते दाखवत काहीच बोलू असते. नका तुम्ही. तुम्ही काही शनी हा, शिंगणापूरला मी काय कुठं दिवे काय लावले, बोलणार कुठं आहे? लावले, मी त्याची कुठं काही काय घेणं नाही बोलतीये? आम्हाला. तुम्हीच मला फोन हा. केलाय. आणि शनी मग आता शिंगणापूरला चुकीचं बोलाय, जे काही चुकीचं आम्ही बोलून चालू व्हायरल केलंय करायचं ना, काही काम नाही हा, सांगतो. तर त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा हो. आता दर्शनाला जोडीने जातात. पहिले पण जातच होते ना. मग आंदोलन का पहिले उगीच पण केलं का? जातच होते ना. तुम्ही काय पहिले नवीन कोण काय जात केलं? होतं? तुम्ही कुठून महिलांना तर क्रांती केली? प्रवेशच नव्हता. तुम्ही काय क्रांतीचे जनक आहे का? असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद, मनापासून आभार आपले. तुम्ही खूप चांगलं बोलताय माझ्याशी. मग चांगलंच बोलतोय मी. तुम्हाला थोडंच काही मग बोलतोय. अरे तुरेवर वाईट कशाला थोडंच येतं? बोलतोय. इंदुरीकरांनी सांगितलंय का अरे तुरे बोला, हा, तुम्हाला तेच तिला सांगतोय, धमक्या महाराजांबद्दल द्या, असं मला चुकीचं मारून बोलायचं टाका. काम नाही इंदुरीकरांनी करायचं. तुम्हाला सांगितलं असेल तर सांगा मला. अहो, सांप्रदायाच्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नाही तुम्हाला. तुमचं ते स्वतःचं काही आहे सांप्रदायिक का आहेत ना, अस्तित्व? मग मी पण हा? आध्यात्मिकच आहे. आणि मी काय माझी आध्यात्मिक मर्यादा तुमच्याकडे? कधीच काय सोडत संस्कार नाही. आहे ते तुमच्याकडे? कीर्तनात त्यांची मर्यादा आध्यात्मिक सोडत संस्कार असतील. आहे का तुम्ही? त्यांच्या काय तुमचं आध्यात्मिक आहे काय? काय आध्यात्मिक तुमच्याकडे? ओके, तुम्हाला माहित हा? नसेल ना. तुम्हाला काही गोष्टी माहीतच नाही तर मी तुम्हाला का सांगू? तुम्ही आध्यात्मिक गुरु असाल तर मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन ना. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? इंदुरीकरांची मुलगी आम्हालाही त्यांच्या मुलीसारखीच आहे, परंतु दुसऱ्यांच्या मुलीवर बोलायचं, वेगळे शब्द वापरायचे हे आम्ही अहो, नाही तुम्ही सहन करू स्वतःचं शकत काहीतरी करा जनतेतून. निर्माण. दुसऱ्याची बोट हो, स्वतःचं निर्माण केलंय म्हणूनच तुमचा फोन आलाय. निर्माण करा. हो, म्हणूनच याचे त्याचे तुमचा फोन दोष आलाय. नका काढत तुमचा बसू. फोन 10 जणांना गेला असता हा? ना, त्यांच्यावर 10 जणांनी टीका केली आहे. मला नसता आला फोन. मग मी फोन नाही, कुठं समोरच राहिला भेटलो कुठे असतो तुम्ही? मी. समोरच भेटलो असतो. मग तसं काही नाही. हा, भेटू ना. कधी भेटायचं सांगा. हो. काय अडचण आहे? मला नाही, मी नाही घाबरत असलं कुणाला. मग तुमच्या इंदुरीकरांना घेऊन या, मला काही फरक पडत नाही. मी समोरासमोर एकेका प्रश्नाला उत्तरं देणारी आहे. आणि तेही संविधानिक भाषेमध्ये. त्यांच्यासारखी शिवराळ भाषाही वापरत नाही, त्यांच्यासारखा महिलांचा अपमानही करत नाही. आणि महिलांचा दुसऱ्यांच्या अपमान मुलींच्या कोणी करत नावं, नाही. दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवून आपल्या मुलीचं नाही, चांगलं करायची महिलांचा अशी भावना अपमान केला कधीच जात नाही. नसावी. तुम्ही लय त्यांच्या बोलतात मुलीचं म्हणजे तुम्ही चांगलंच काय लय व्हावं. ह्याने चाललंय इथं. काय तुम्ही लय बोलायचं हाती घेतलं म्हणजे तुम्ही काय स्वतः का बाबासाहेब आंबेडकर समजतात काय? बाबासाहेब आंबेडकर हे फार काही पण मोठे बोलायचं नाही आहेत. तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो एक नागरिक म्हणून अधिकार दिलाय हा, मग त्याचा मी तुम्ही काय वापर स्वतः- करणार आणि हा, मग त्या चुकीच्या ठिकाणी संविधानावर नाही देश करायचं. चालतो.
आणि त्या स्वतःचं काहीतरी संविधानाच्या अस्तित्व अधिकाराचा निर्माण मी करा, वापर मग करणार. बोला तुम्ही. असं वाईट बोलू नका काही पण वाईट मी कोणाबद्दल. कधीच बोलत नाही. माझा कधीही कुठला शब्द वाईट नसतो. तुम्ही आतापर्यंतचं माझं रेकॉर्ड तपासा. माझ्या दुश्मनालाही मी कधी आम्ही वाईट बघितलंय बोलत नाही. तुमचं काय रेकॉर्ड, आम्ही त्र्यंबकला बघितलं, सगळी